नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आरक्षण मिळवण्यासाठी मराठ्यांच्या ज्या काही आंदोलनातल्या मागण्या होत्या त्या आंदोलनातल्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारच्याकडून मराठ्यांच्या जातीच्या माणसांची मोजणी आणि त्यांच्या आर्थिक संपन्नतेचा, शैक्षणिक संपन्नतेचा, सामाजिक स्थितीचा अहवाल घेणं सुरू आहे। सोप्या शब्दामध्ये ही एक प्रकारे मराठ्यांची जातनिहाय जनगणना सुरू आहे। पण दुसऱ्या बाजूला या प्रकारच्या संपूर्ण कारवाईवर मराठ्यांच्या मधूनच आक्षेप निर्माण होत आहेत। मराठ्यांमधून या संपूर्ण प्रक्रियेवरचे आक्षेप खास करून कोकणातून आलेले आहेत। ज्या पद्धतीची सध्याची परिस्थिती राज्य सरकारची चाललेली आहे किंवा राज्य सरकारची जी प्रक्रिया राबवली जाते आहे त्यातून मराठे भविष्यात कोकणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्राप्त ठरतील। कोकणी प्रमाणपत्र मिळवल्याच्या नंतर कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ते प्राप्त ठरतील आणि कुणबी प्रमाणपत्र मिळवल्याच्या नंतर मराठ्यांना पुढच्या टप्प्यात कुणबी आरक्षणाच्यासाठी सुद्धा आपलं म्हणणं मांडता येईल। ही सगळी प्रक्रिया जरी आतापर्यंत चर्चेत अनेकदा आलेली असली तरी पण राज्य सरकारच्या वतीनं केलेल्या प्रक्रियेवर जे आक्षेप आहेत ते चर्चेत घेणं गरजेचं आहे। लक्षवेधीत या निमित्तानं आजच्या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत कोकणी मराठ्यांचे नेता राजन घाग आहेत। या चर्चेत आपल्या सोबत अरुण सावंत आहेत, प्रवक्ता शिवसेना आणि शिंदेचे समर्थक या नात्यानं ते या चर्चेत आहेत। तसंच डॉक्टर सुदर्शन तारक आपल्याला या चर्चेतला नेहमीचा परिचित चेहरा म्हणून जरांगेंचे समर्थक या नात्यानं सुद्धा आपल्या सोबत आहेत। मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करतोय। पटकन पहिला मुद्दा राजन घाग आपल्यासाठी, मराठ्यांच्या भल्यासाठी जर राज्य सरकार निर्णय घेत असेल तर ज्या पद्धतीची सध्याची नोंदणी सुरू आहे किंवा माहिती घेणं सुरू आहे त्यावर आपले आक्षेप काय आहेत? सर्वात प्रथम धन्यवाद तुमचा हा विषय घेतल्याबद्दल। धन्यवाद। आमचे आक्षेप आणि सूचना आहे, सरकारने जे काय पाऊल उचललेलं आहे ते आम्ही स्वागत पण करतो। पण आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, हे जी मी आज वक्तव्य करणार आहे ही आज, उद्या आणि परवाही कायम राहतील। आज कोण मागासवर्ग आयोगाने जी प्रश्नावली निर्माण केलेली आहे, एक लक्षात घ्या, एक सर्वेक्षण होणं गरजेचं आहे, पण ते कुठल्या प्रकारे घ्यावं, काय लोकांची माहिती घ्यावी, लोकांना गडबडीत गोंधळात टाकू नये, कन्फ्युज करू नये, असा आमचा एक प्रयत्न असतो। तुम्हाला एक उदाहरण देतो। तिथे एक प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 9 होता की तुम्ही मराठा आहात का, याचं उत्तर हो किंवा नाही आहे। त्याच्या खाली उपप्रश्न आलेला आहे, मग तुमची जात कुठली आहे, मराठा कुणबी, कुणबी मराठा की तुम्ही फक्त कुणबी ह्यापैकी आहे। हा सगळ्यात जास्त गोंधळात टाकणारा प्रश्न होता। यासाठी मी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्याही बोललोय, पण ऑलरेडी ते सॉफ्टवेअर रूट झालं होतं, त्याच्यामुळे नाही। याच्यात कन्फ्युजन काय होतं मी तुम्हाला सांगतो। मराठा म्हणून जर समजा एखाद्याने उत्तर दिले की माझी जात मराठा आहे, तो प्रश्न तिथे संपायला हवा होता। पण त्याच्या पुढे विचारलं म्हणजे तुमची जात कुठली आहे, मराठा कुणबी, कुणबी मराठा। आता हे जे काय चाललेलं आहे सध्या, जे काय अवेअरनेस चाललेला आहे की मराठा म्हणजेच कुणबी, कुणबी म्हणजेच मराठा, शेती करणार ते सगळे मराठा। काही लोकांनी भाबडेपणाने आम्ही शेती करतो ना, मग आम्ही मराठी कुणबी, त्यांनी स्वाभिमानापोटी सांगितलं असेल की पहिलं मराठा सांगूया मग कुणबी सांगूया। हा एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। लक्षात घ्या, ज्याची जात मराठा आहे आणि जो कुणबी नाही तो मराठाच लिहिला पाहिजे। त्याला त्याच्या पुढचा प्रश्न आहे की तुमच्याकडे सर्टिफिकेट आहेत का। जर सर्टिफिकेट नाही तर हा गोंधळ होतो। याची दुसरी बाजू तुम्हाला एक मी सांगतो, ज्या ज्या लोकांनी भोळे भाबडेपणा लिहिलं असेल की आम्ही शेती करणारच आहोत, त्यांनाच कुणबी म्हणतात, तर आम्ही मराठा कुणबी आहोत। लक्षात घ्या, या प्रकारे एक डाटा निर्माण केला जातोय आणि तो डाटा तयार केला जातोय, त्याला आमचा विरोध आहे। उद्या समजा 2 कोटी लोकांचं सर्वेक्षण झालं, त्याच्यामध्ये कुणबी समजा 25 लोक निघाले, 25 लाख लोक निघाले आणि त्यांना कदाचित पुढचं प्रोसेस चालू झालं। पण समजा 50 लाख लोकांनी असं उत्तर दिलं की आम्ही मराठा कुणबी आहोत, आम्ही शेती करणारे म्हणजे आम्ही कुणबी आहोत, तर तो एक डाटा तयार होतो आणि सरकारकडे किंवा कोणाकडे ही डायरेक्टली चुकीची माहिती जाते की एवढे मराठा आहेत जे स्वतःला कुणबी म्हणतात, मग यांच्यासाठी काहीतरी करा। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की मराठा हळूहळू तोडून संपवण्याचं एक कटक कारस्थान आहे। न्याय द्यायचा आहे तो जो समाज जसा असेल, जी जात असेल त्याला द्या, याचं तोडून फोडून करू नये। राजन घाग, आपण जो आता इथे मुद्दा मांडला त्यातून साधारण जो एक संताप तुमचा व्यक्त होतोय तो असा आहे की मराठ्यांना बळजबरी कुणबी करण्याचं तर कारस्थान रचलं जात नाहीये ना। मराठ्यांना बळजबरी कुणबी करायचं कारस्थान रचण्याच्यासाठी ज्या पद्धतीची प्रश्नावली घातली गेली त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून हा प्रकार राबवला जातोय का, असा एक सात्विक संताप तुमच्याकडून व्यक्त झाला। मला पटकन अरुण सावंत यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे। डॉक्टर तारक या राजकारणाच्या मागच्या
आंदोलनातल्या भूमिकेच्या अनुषंगाने उत्तरं देतीलच, पण आधी अरुण सावंत आपण बोलणं गरजेचं आहे. सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं आपण चर्चेत आहात. तुम्ही स्वतः कोकणी आहात, कोकणात तुमचं सामाजिक कार्य आहे. असं असताना राजन घाग यांच्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का? पहा, राजन घाग यांची नक्की वेदना काय आहे हे समजून घ्यावं लागेल मला. आता हा जो काही सर्वेक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे, या सर्वेक्षणाच्या मागचा उद्दिष्ट काय आहे, तर मराठा समाज जो आपण आता आरक्षणासाठी लढतोय, या मराठा समाजाला आरक्षण 2018 साली सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण रद्द करण्यात आलं. त्याच्यामध्ये आपण फेल ठरलो होतो की मराठा समाज खरोखर आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे की नाही हे त्यावेळेस नीट मांडू शकलं नाही. आताचं सरकारचं उद्दिष्ट काय, तर आपण या गोष्टी ज्या पूर्वी चुकलो होतो त्या आता मजबूत करून घेऊया. आता काही मराठे जे सदन आहेत त्यांना असं वाटतं की आमच्या जातीच्या समोर फक्त मराठा हेच लिहिलं गेलं पाहिजे. आता मी जर माझं सांगावं झालं तर माझं बालपणापासून माझ्या सर्टिफिकेट वरती हिंदू मराठा असा उल्लेख असायचा. कालांतराने या नोंदी सरकारने उडून टाकल्या. शाळेमध्ये सर्टिफिकेट वरती असं आता काही लिहिलं जात नाही. तर मला आता माझं पूर्वीचं जे तेच सांगायला लागेल की हिंदू मराठा मी आहे. आता सरकारने मग तो कुणबी मराठा, मराठा कुणबी की कुणबी मराठा, मग हे घेऊन सरकार पुढे काय साबित करणं हे पुढे काय ते कळेल. तर आताच सध्याच उगीच या वादामध्ये काही जे नेते मंडळी आणि काही संस्थांची पुढारी जे पडत आहेत, मला वाटतं त्यांनी आतापासूनच असे वाद निर्माण करू नये. ज्याला नाही सांगायचं तुम्हाला अरुण सावंत असा सल्ला द्यायचा दिसतोय आणि तो राजन घाग यांना द्यायचा दिसतोय की तुर्तास ज्या जात सर्वेक्षणाचं काम चाललंय त्याच्यावर प्रश्न उपस्थित करू नका. पण मुद्दा राजन घाग यांचा तुमच्यापर्यंत पोहोचायला हवा. ते काय म्हणतायत, तुमची जात काय, मराठा, असं जर समजा एखाद्याने उत्तर दिलं तर त्यानंतर परत तुम्ही खोलात जाऊन कुणबी मराठा आहात, मराठा कुणबी आहात की कुणबी आहात असे उपप्रश्न काय येत आहेत, याच्या संदर्भातलं काही मार्गदर्शन आपल्याकडे आहे? मुळात ही प्रश्नावली ठरवली कुणी आहे अरुण सावंत? पहा, राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत त्यांच्या निर्देशानुसार हे सर्व काही चालू आहे. त्यांनी सर्व एक कमिटी बसून ही नियमावली बनवली. 154 प्रकारचे प्रश्न त्याच्यात विचारले गेले आहेत. आता जर एखाद्याला काही ऑब्जेक्शन असेल किंवा जर एखाद्याला त्याच्यावरती काही उत्तरच द्यायची नाहीये तर त्याला फ्री हँड आहे ना, त्याला कोणी रोखलंय? परंतु जर आता मलाच जर विचारलं की तुम्ही हिंदू मराठा म्हणता, मग मराठामध्ये तुम्ही कुणबी आहात की कुणबी मराठा, तर मला नाही द्यायचं प्रश्नाचं उत्तर, तर मी नाही देणार ना जबरदस्ती. तर सरकारच्या वतीने किंवा हे जे काही पर्यवेक्षक येत आहेत त्यांच्या वतीने कोणावरही केली जात नाही. बरोबर. अरुण सावंत हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अरुण सावंत हा महत्वाचा मुद्दा आहे. जी व्यक्ती जात मानत नाही तिनं सरळ सांगायचं आहे की तिला या सर्वेक्षणात कसल्याही प्रकारचा रस नाही. दुसऱ्या बाजूला जी मराठा नाही ती आपोआपच मराठा नाही हे सिद्ध आल्याच्या नंतर किंवा तिनं स्वतःहून सांगितल्याच्या नंतर आपोआप पुढचे प्रश्न तिला येणार नाहीत. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. माझ्या घरामध्ये ज्या वेळेला सर्वेक्षणाच्यासाठी माणसं आली त्यांनी मला माझी जात विचारली, मी माझी जात सांगितली. आता काय झालंय, जात सांगायची नसली आणि विसरायची असली तरी पण ते इथं शक्य होत नाहीये. ती जात सांगावी लागली आणि ज्या वेळेला त्यांना त्यांची उत्तरं समाधानकारक मिळाली ते तिथून निघून गेले. मला राजन घाग यांच्यापर्यंत जायचं आहे. राजन घाग, सरकार तुम्हाला काय सल्ले देतंय? कशाला विनाकारण नसत्या वादात पडताय आणि का नको ते वाद उकरून काढताय असा सल्ला सरकार देतंय राजन घाग आपल्याला? माझे मित्र अरुण सावंत यांना मी सांगू इच्छितो की सगळ्यात पहिलं याच्यात सरकारचं काही घेणं देणं नसतं. मागासवर्ग आयोग ही सेपरेट आयडेंटिटी आहे, त्यांना स्वतंत्र आहे आणि ते कोर्टाच्या अधिपत्याखाली किंवा डायरेक्शन खाली काम करतात. लक्षात घ्या, सरकारने किती म्हणजे सरकार सूचना करू शकते पण त्यांच्या गाईडलाईन कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या अंडर, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या अंडर ठरतात. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिलं तुम्हाला या चॅनलवरही आधी सांगितलेलं आहे की ज्यांना कुणबी व्हायचंय, ज्यांना कुणबी आरक्षण घ्यायचंय त्यांना आमची कुठलीही अडकाटी नाही. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत, तुम्ही घ्या, मोकळा व्हा. पण एक लक्षात ठेवा, ज्याच्या नोंदी सापडतायत आजोबा पणजोबांच्या त्यांनाच कुणबी येतं. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यात पहिले बेसिक सांगतो की जे मूळचे कुणबी आहेत पण ज्यांच्या वडिलांनी आजोबांनी कुठेतरी ती नोंद लावायची विसरून गेले, राहून गेले, त्यांची नोंद सापडते म्हणजे आमच्या शुभेच्छा आहेत बाबा, तुम्ही मूळचे कुणबी आहेत, तुम्ही तुमच्या घरात जा, आमचं काही म्हणणं नाही. पण कोकणातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही लोकांच्या कुणबी नोंदी सापडणे शक्य नाही. आम्ही काय सांगितलं, आमची मराठा अस्मिता म्हणून हे मराठा आरक्षण आम्हाला हवंय. दुसरी गोष्ट तुमच्या प्रश्नावलीवर येतो,
हे जे काही प्रश्नावली जर आता करतायत, जर राऊंड समर्थन करतायत, तर तुम्ही समर्थन कुठल्या गोष्टीचं करणार हो? आमचं एकच म्हणणं आहे की हे जर आरक्षणाचा सर्वे होत असेल, त्याची आम्हाला संधी मिळाली आहे, तर त्याचा पुरेपूर फायदा आणि ते व्यवस्थित काटेकोरपणे झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. कारण आरक्षण आज ठीक आहे. राजन घाग आपल्याला पटकन डॉक्टर सुदर्शन तारक यांच्याही पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही दोन्ही मुद्दे मांडलेत आणि आत्ताच्या शेवटच्या टप्प्यातला एक महत्त्वाचं वाक्य आपल्याकडून निघालं की आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवत आरक्षण घ्यायचं आहे. म्हणजे काय तर मराठ्यांना मराठा म्हणूनही आरक्षण हवंय, किंबहुना मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण हवं आहे, हा मुद्दा यातून येतो. त्याच्या आधीचं तुमचं एक वाक्य आहे. या दोन्ही वाक्यांचा संदर्भ घेऊन आपण पटकन सुदर्शन तारक यांना प्रश्न विचारणार आहोत. तारकजी, मराठ्यांचं मराठा म्हणून असलेलं अस्तित्व आत्ताच्या जात सर्वेक्षणातून संपवण्याचा कट रचला गेलाय असा एक संशय राजन घाग यांनी व्यक्त केला. तुमच्या आंदोलनामुळे हे घडतंय का? सर्वप्रथम जय जिजाऊ प्रसादजी. नमस्कार. जय जिजाऊ. मी आपल्या निवेदन ऐकलं आणि दोघांचंही निवेदनाचा संदर्भ घेत जे काय आपण प्रश्नावली म्हणाले त्याच्यामध्ये एकूण प्रश्नावली 174 आहे. जवळपास प्रश्न आणि उपप्रश्न मिळून जो काही 9 क्रमांकाचा प्रश्न येतोय, मी राजनजींना सांगू इच्छितो, तिथे 4 ऑप्शन येत आहेत. नंबर 1 मराठा, दुसरा मराठा कुणबी, तिसरा कुणबी मराठा आणि चौथा कुणबी. आणि त्यानंतर एक उपप्रश्न तयार होतो, त्याच्यामध्ये म्हटलं जातंय की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट काढलेलं आहे का, किंवा आपल्याकडं मराठा कुणबीचं सर्टिफिकेट आहे का. त्यावेळेस आपल्याला जी उत्तरं द्यायची, आपल्याला जे अपेक्षित आहे, आपल्याकडे जी काही माहिती असेल, असेल यस, नसेल तर नो, या दोन्ही ऑप्शन मध्ये आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नावलीमधून द्विधा अवस्था निर्माण होत नाही, हा मूळ मुद्दा. आता प्रथम मी या ठिकाणी सांगतोय की गरजवंत मराठ्यांसाठी माननीय मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा लढा उभा राहिला. बर, या लढ्याच्या माध्यमातून ज्यांना गरज आहे अशा आमच्या लेकरांना हे आरक्षण मिळावं, त्याला सवलती मिळाव्या, याच्यासाठीच हे आरक्षणाचा लढा होता. हा मूळ मुद्दा आहे. राहिला कोकणस्थ मराठ्यांचा संदर्भ, तर कोकणस्थमध्ये कास्तकार, खोत, त्याच्यानंतर कुणबी असे सगळ्या प्रकारचा एक घटक येतो. आणि तो जो काही प्रत्यक्ष शेती न करणारा माणूस होता त्याला खोत म्हटला जायचं, नंतर कास्तकार, नंतर जो शेती करणार आहे, डायरेक्टली शेती करणार, त्याला कुणबी म्हटला जाईल. आता या 3 कॅटेगरीमध्ये जे येतात, ज्याला काही त्या संदर्भात काही एव्हिडन्स सापडतायत, ते नक्कीच कुणबी म्हणून सर्टिफिकेट घेतील आणि त्या आरक्षणाचा फायदा घेतील. आता मूळ मुद्दा जो आपण आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जो आलाय, अस्तित्व मराठा हे मराठ्यांचंच आरक्षणाचा साठीचा असणारा हा सगळा कटोटोप आहे. मुळात या ठिकाणी शिंदे साहेबांचे प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी आहेत, ते सखोलपणे आपल्याला सांगतीलच कशा पद्धतीने काय मराठा वेगळा होतो, काय कुणबी वेगळं. त्यामुळे माझ्या दृष्टीनं तरी या प्रश्नाचा संदर्भात कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये काही वेगळं काही असं नाहीये. नाही, मग याच्यातला एक जो संशय गेले अनेक दिवस डॉक्टर तारक व्यक्त होत होता, तो म्हणजे मराठ्यांचं बळजबरी कुणबीकरण या निमित्तानं होणार आहे का, आणि ज्यांना कुणबी व्हायचं नाही ते आपोआप लाभापासून वंचित राहायला लागले असतील, त्यांना मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण आत्ता काही नजरेच्या टप्प्यात दिसत नसेल, तर मग मराठ्यांना कुणबी झाल्याशिवाय आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असा एक छुपा अदृश्य दबाव निर्माण होतो आहे का डॉक्टर तारक? आणि मला वाटतं राजन घाग मी बरोबर प्रश्न विचारलेला आहे. बोला डॉक्टर तारक. यस. आता सरकारचा हा अधिसूचना आहे, अधिसूचनामध्ये स्पष्टता जेवढी पाहिजे तेवढी क्लिअर होत नाहीये. मुळात ज्यावेळेस मसुदा हा तयार होईल, अध्यादेशामध्ये त्याचं रूपांतर होईल आणि तो कायदा लागू होईल, ह्या बऱ्याच प्रोसेस आहेत. त्याच्यावरती असणाऱ्या आक्षेपाची जी काही असणारी प्रोसेस आहे, ते आक्षेप महाराष्ट्रामधल्या प्रत्येक संघटनेकडून आणि माणसाकडून मागितलेले आहेत, प्रत्येक समाजाकडून मागितलेले आहे. त्याच्यामधून जे काही मिळेल आणि सरकारचे प्रतिनिधी इथं बसलेले आहेत, सरकार त्याच्यावर काय विचार करून ते अध्यादेश पारित करल, या पुढं आपण पाहू शकतो ज्यावेळेस ते ऍक्च्युअल आपल्यामध्ये येईल. ते थोडीशी गल्लत होतीये. जात सर्वेक्षण आणि अधिसूचना यांचा तसा थेट स्पष्ट संबंध आता दिसत नाहीये. राजन घाग, याच्यावर आपलं मत अपेक्षित आहे. राज्य सरकारने आता जी अधिसूचना काढली, म्हणजे जो मसुदा प्रसारित केलेला आहे, त्या मसुद्याला अनुसरूनच जात सर्वेक्षण होत आहे आणि अधिसूचनेच्या मसुद्यावर सुद्धा आता आपण ऐकलं असेल डॉक्टर तारक नाराज दिसत आहेत. या दोन्हीचा परस्पर काही संबंध तुम्हाला दिसतोय का? राज्य सरकारच्या स्थापन झालेल्या मागासवर्ग आयोगानं आधीच ऍपच्या माध्यमातून हे सगळं सर्वेक्षण होईल सांगितलं होतं, ते काम आधीच सुरू झालेलं आहे. अधिसूचनेचा जो मसुदा आहे त्यावर एक वेगळा शो घ्या. त्या एका लाईनीवर अर्धा तास बोलण्यासारखं आहे. आपल्या विषयाला अनुसरून बोलतो की अधिसूचनेमध्ये जे समाविष्ट केल्याप्रमाणे
हा सर्वेक्षण होतोय की नाही. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो, बाकी काय नाही. सांगा. माझं एवढंच म्हणणं आहे आमचं, की जर सर्वेक्षण होते ते निपक्षपातीपणे चांगलं झाले पाहिजे आणि मराठा समाजाची ऍक्च्युअल स्थिती ते गेली पाहिजे. दिशाभूल करणारे कशा गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगतो. प्रश्न काय आहेत की प्रश्न क्रमांक 12, निवासाचा प्रकार कुठला आहे? तुमचं घर मातीचं आहे, बांबूचे आहे, की दगडी घर आहे, की लाकडी घर आहे? बरोबर आहे. असं याचं आता जे लोक म्हणेल की बाबा आमचं घर मातीचं आहे, दगडी आहे, ते लोक मागे ठरले जातील. जे लोक म्हणजे आमचं सिमेंट कॉन्क्रीटचं आहे, ते लोक पुढारलेले ठरले जातील. आता सांगा, सरकारची योजना आहे की नाही प्रधानमंत्री आवास योजना म्हणून? प्रत्येकाला फुकट घरं मिळतात की नाही गावाला? दुसरा 32 नंबरचा प्रश्न आहे, 34 नंबरचा, की तुमच्या घरातील मुख्य पेयजल स्त्रोत कुठला आहे? की सार्वजनिक विवाह आहे, बोरवेल आहे, हातपंप आहे, टाकर आहे. ज्याच्या घरात नळ पाणी येतं तो जर पुढारला गेला तर सरकारने नळ पाणी योजना घरात नाही पोहोचवली का? तुम्ही स्वयंपाक कशावर करता? चुलीवर असेल तर तुम्ही मागास असाल, पण तुम्ही जर गॅसवर करत असेल तर तुम्ही पुढारलेले. हे मार्किंग आहे, लक्षात घ्या. हे गुणवत्ता गुण पडतात त्यांना. अहो, सरकारने घरी घरी गॅस पोहोचवलेत ना. आमचा आक्षेप ह्यालाच आहे, तुम्ही कशावर लोकांना मागे ठरवताय. बरोबर बरोबर बरोबर. अगदी अगदी एकदम महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात आणि याद्वारे आपण एक गोष्ट अधोरेखित केली की एका बाजूला सरकारच्या योजना आहेत आणि दुसऱ्या बाजूला याच योजनांच्या लाभार्थ्यांना हिताला बाधा आणणारी गोष्ट या सर्वेक्षणातून होते. राजन घाग यांनी जो समोरचा मुद्दा आणलेला आहे, मला वाटतं अरुण सावंत हा गांभीर्यानं घेणं याच्यासाठी गरजेचं आहे. कारण प्राप्त स्थितीमध्ये तुम्हाला जर एका बाजूला घरात नळानं पाणी द्यायचं आहे, घरात शौचालय करायचं आहे, पक्कं घर बांधायचं आहे आणि या सगळ्या माध्यमातून ग्रामीण विकासाची संकल्पना राबवायची आहे, तर त्याचा लाभ ज्या ज्या मराठ्यांना ग्रामीण भागात मिळणार आहे ते ते आपसूक आत्ताच्या सर्वेक्षणामध्ये सधन ठरणार आहेत. आणि जो गरीब मराठा ठरवण्याचा आग्रह या संपूर्ण आंदोलनात लढला जातोय तो गळून पडणार आहे असा निष्कर्ष राजन घाग यांनी काढलाय. आपलं उत्तर अरुण सावंत. आपण विचारलेला प्रश्न सुद्धा बरोबर आहे आणि राजन घाग यांनी जे काही 2-3 आता मुद्दे मांडले ते पटण्यासारखे आहेत. खरोखर या काही मुद्द्यांमुळे अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते की या प्रश्नांची उत्तरं जर त्या गरीब मराठ्यांनी होकारार्थी दिली तर कदाचित आरक्षणाच्या लाभापासून ते वंचित राहू शकतात. परंतु माझ्या मते या 1-2 प्रश्नांमुळे समजा आपण होकारार्थी असं उत्तर दिलं आणि बाकीची जी काही प्रश्नावली आहे या प्रश्नांचा सुद्धा अभ्यास केला जाणार आहे आणि या सर्वांचं शेवटी गणित मांडलं जाऊन मग ती व्यक्ती ही लाभार्थी म्हणजे आरक्षणासाठी लाभार्थी ठरते की नाही ठरत आहे हे ठरवलं जाणार आहे. परंतु मग अरुण सावंत आपल्याला एक छोटासा प्रश्न मध्ये विचारतो, माझा उपप्रश्न आहे. आपण 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 अभ्यास करताच आहात सरकारच्या भूमिकेचा आणि त्या अनुषंगानंच बोलत आहात. तर मला सांगा, तुम्ही कोणत्या विषयाच्या उत्तराला किती मार्क ठेवलेले आहेत, किती गुण देणार आहात? म्हणजे जात सांगण्याला किती गुण आहेत, आर्थिक स्थैर्याला किती गुण आहेत, शैक्षणिक स्थानाला किती गुण आहेत आणि एकूणच सामाजिक स्थितीला किती गुण आहेत याचं सांगू शकाल? 100 मार्गांचा पेपर जर समजा आपण समोर ठेवला आता मराठा समाजाच्या, तर किती कोणत्या प्रश्नाला किती गुण मिळणार आहेत? नाही, तुम्ही आता गुणाच्या दृष्टीने जर विचाराल तर त्याचं उत्तर मी आता तुम्हाला देऊ शकत नाही. परंतु आपणास मी एक गोष्ट सांगेन, ही जी काही प्रश्नावली आहे ना याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींवरून शेवटी एक निष्कर्ष काढला जाणार आहे की ही जी काही व्यक्ती होती जिचा आमच्याकडे डिटेल डाटा आलेला आहे ही सामाजिक दृष्ट्या सामाजिक जे प्रश्न विचारले गेले त्यांच्यामध्ये कितपत बसते, आर्थिक प्रश्न जे काही विचारलेले आहेत आम्ही त्याच्यामध्ये ती किती बसते, आणखीन इतर जे काही प्रश्न आहेत त्याच्यात किती बसते. शेवटी मग एक निष्कर्ष निघेल की बाबा ही व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांच्या अनुसाराने याच्यात बसते किंवा बसत नाहीये. तर एकच 1-2 आता याच्यामध्ये जे काही त्यांनी गट केले ते एखाद्या गटात ती समजा होकारार्थी होत असेल, बाकीच्या याच्यात नकार असेल तर कदाचित ती बसू शकेल. परंतु याचं या क्षणी उत्तर देणं तरी कुणालाही शक्य नाहीये. मला वाटतं कदाचित राजन घाग यांच्याकडे असू शकतं उत्तर. राजन घाग यांनी याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. आत्ताच्या सर्वेक्षणामध्ये कोणत्या प्रश्नाला किती मार्क मिळणार आहेत आणि मिळालेल्या गुणाच्या आधारे मराठे मागास आहेत की नाहीत हे सिद्ध होणार आहे का? मी तुम्हाला प्रथम सांगू इच्छितो, या प्रश्नाचं उत्तर माझे मित्र अरुण सावंत यांच्याकडे नसणार आहे. कारण सरकारचा हस्तक्षेप नसतो. ही मागासवर्ग आयोग हा एक स्वतंत्र एंटिटी आहे, लक्षात घ्या. त्यांनी कसे मार्क दिलेत आम्हाला माहिती नाहीये. जसं मी तुम्हाला सांगितलं, काही अजून 1-2 उदाहरण देतो. यांनी सांगितलं होतं की तुम्ही सरकारी लोकप्रतिनिधी आहेत का, मराठ्यांना
राजकारणात आरक्षण नाही, त्याच्यामुळे असण्याची शक्यता फार कमी आहे, लक्षात घ्या. म्हणजे गोरगरिबांचं आरक्षण करता. त्याच्याबरोबर तिथे प्रश्न आहे की तुम्हाला सरकारी नोकरी आहे का, सरकारी आस्थापनेत आहात का. अरे आम्हाला शिक्षणात तुम्हाला फी मध्ये सवलत नाही, नोकरीमध्ये आम्हाला चान्स मिळत नाही, आम्हाला तिकडे रिझर्व्ह मिळत नाही, आम्ही कसे काय जाणार. माझं तुमच्या माध्यमातून आज एकच म्हणणं आहे, सरकारचे प्रतिनिधी अरुण सावंत इथे आहेत, मी धमकी देत नाही, पण मी आज सांगतो, हेच प्रश्न, हीच प्रश्नावली, हे 152 प्रश्न, हाच जर निकष आम्हाला लावला असेल तर आमचं आरक्षण तर आमचं काय होईल हा निकाल येईलच. पण हाच समजा जो काय क्रायटेरिया लावायचा आणि जे लोक ST SC OBC आहेत त्यांच्याकडे जर ह्या गोष्टी असतील, फॅन, पंखा, नळ, पाणी, तर ते लोक आरक्षणाच्या बाहेर गेले पाहिजेत. त्याची तयारी तुम्ही करा, नाहीतर हा अरुण सावंत, अशा प्रकारचा सामाजिक बदल होऊ शकतो का ज्या पद्धतीची मागणी आता राजन घाग करतायत? प्राप्त स्थितीमध्ये हा बदल माझ्या नजरेच्या टप्प्यात तरी तूर्त अशक्य वाटतोय. अरुण सावंत, राजकीय दृष्ट्या आपल्याला उत्तर देणं गरजेचं आहे याचं. राजन घागजी यांना या क्षणी मी एकच गोष्ट सांगेन की जे मराठे गरजवंत, आज जरांगे पाटील यांनी कशासाठी आंदोलन केलंय, तर गरजवंत मराठ्यांचा आंदोलन, त्यांना आरक्षणासाठी त्यांनी हा लढा उभारला. जर तुमच्या माझ्यासारखे मराठे जर सधन असतील तर आपल्याला त्या आरक्षणाची गरज नाही. खरोखरच जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना या आरक्षणाचा लाभ कित्येक वर्ष मिळत नव्हता आणि तो मिळाला पाहिजे. आजपर्यंत OBC समाज त्याचा लाभ घेत होता. जर गरजवंत मराठ्यांना याचा लाभ मिळत असेल तर आपण कशाला उगीच बोंबाबोंब करायची, त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करायचे, हाच माझा प्रश्न आहे. सावंत साहेब हे चुकीचं, ही कन्सेप्टच आहे ना, गरजवंत आणि आम्ही म्हणतो जातीवंत, ही कन्सेप्ट चुकीचं. माझं एवढंच म्हणत सांगा, जो मराठा आहे त्याला याच्यात लाभ मिळालाय का सांगा. मी परत सांगितलेलं आहे, जे कुणबी होते, ज्यांच्या नोंदी दाबला गेला वडील आणि आजोबांच्या काळात, जे पणजोबांच्या पासून, त्यांच्याच मिळालंय. लक्षात घ्या, मराठ्यांना कुणबी मिळू शकत नाही. मराठा आणि कुणबी हे वेगळे प्रकार आहेत. कुणबी ही सिद्ध झालेली मागास वर्गात असलेली जात आहे, जे मागास ऑलरेडी आहे, त्यांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. जे झालं आंदोलन त्यातून मला सांगावं किती उदाहरणं झाले, जे मराठा मूळचे आहेत आणि ज्यांना कुणबी केलं, ज्यांच्या नोंदी होतात त्यांनाच सापडले ना, त्यांनाच देतात ना. सगळे स्वतःचा वाद आहे. राजन घाग यासाठी हस्तक्षेप करतो. राजन घाग याच्यासाठी हस्तक्षेप करतो. आपलं इंटरनेट सातत्यानं वरखाली करताय, त्यामुळे तुमचा आवाज सुस्पष्ट येत नाहीये. मुद्दे जे आपण मांडलेत ते लक्षात येत आहेत. त्याचा धागा धरून पटकन डॉक्टर तारक यांना बोलण्याची संधी देणार आहे. डॉक्टर तारक, आपण याचा खुलासा करावा की ज्या प्रश्नावलीच्या आधारे सर्वेक्षण होतं आहे, ती प्रश्नावली जर समजा मराठ्यांना सधन आणि शैक्षणिक दृष्ट्या, रोजगार दृष्ट्या सक्षम दाखवणार असेल तर आंदोलनाचं हेच यश हवं होतं का आपल्याला? प्रसादजी, एक लक्षात घेणं गरजेचं आहे. मी राजनजीच्या शब्दावर थोडंसं उत्तर देऊ इच्छितो. कुणबी हे समूह पण आहे, कुणबी ही जात पण आहे. मराठा हा समूह पण आहे आणि मराठा ही जात पण आहे. त्यामुळं हे सगळे प्रश्नावलीमध्ये जे काही प्रश्न आणि उपप्रश्न दिलेले आहेत, याच्यामध्ये आयोग आणि आयोगाचे जे काही अध्यक्ष आणि सचिव जे आहेत ते सांगू शकतात की याचा कसा स्टॅटिकल डाटा किंवा अनालिसिस केलेला आहे, ज्या अनालिसिसवर मराठा हा मागास ठरणार आहे का, हा तेच सांगू शकतात आणि सरकारचे प्रतिनिधी सांगू शकतात. मुळात दोन मुद्दे आहेत की हा लढा चालू असताना हा जो आरक्षणाच्या संदर्भातला सर्वेक्षण सुरू केलं, त्याच्या संदर्भातले प्रश्नावली काहीचे संदिग्ध आहेत, परंतु त्याच्यामध्ये बरेच 3-4 वेळेस ते ऍप डेव्हलप केलं, परत त्याच्यात रीडाटा केला, परत काय निरक्षर होतं. मराठा हा निरक्षर हा शब्द नव्हताच त्याच्यामध्ये. म्हणजे जो काही आजोबा शिकलेला, पणजोबा शिकलेला असेल किंवा आजोबा असेल सध्या हयात आणि त्या आजोबाच्या शाळेतच गेला नाही तर त्याला बळजबरी तिथं आम्हाला बालवाडी टाकावं लागत होतं. म्हणजे हा जो काही बदल केलेला आहे याच्यानुसार आपण डाटा जसं ते डेव्हलप होत गेलं तसा बदल करावा आणि तो कसा घेतात या आयोगालाच माहिती. त्यामुळे मुळात डॉक्टर तारक, आयोगाच्या माध्यमातून प्रश्नावली ठरली, ती प्रश्नावली ॲपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवली आणि ती आता जवळपास प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणेमार्फत होतोय. तुम्ही एका गोष्टीचा खुलासा करा आणि मग नंतर मी परत राजन घाग यांना एका पुढच्या मुद्द्यावर बोलतं करणार आहे. माझा आता डॉक्टर तारक आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, संपूर्ण आंदोलक जे जरांगेंचे समर्थक आहेत ते प्रश्नावलीच्या बाबतीत समाधानी आहेत का? नाही, मी सुरुवातीलाच प्रसादजी एक गोष्ट सांगितली, संदिग्धता निर्माण होते कधी कधी प्रश्नावलीमध्ये, पण त्याच्यामध्ये बदल झालेला आहे हे सुद्धा निश्चितच आहे. आता याच्यामध्ये ते आयोग कशा पद्धतीने गुणांकन करतं, त्याचं मूल्यमापन करतं याच्यावर डिपेंड आहे.
कारण ते काही स्पष्ट झालेलं नाही किंवा आयोगाने स्पष्टता केलेली नाही की आम्ही अशा पद्धतीने त्याला गुण देऊ, आम्ही असं त्याचं मूल्यमापन करू. त्यामुळे यावेळी तरी स्पष्टता सांगू शकत नाही की अशा पद्धतीने काही होऊ शकतं. नाही, पण मग डॉक्टर तारक, जर समजा आपल्याला प्रश्नावली पटत नसेल तर आपण किमान एक निवेदन तरी नक्कीच देऊ शकतो. दिलं 100% दिलं. आयोगाच्या जे काही सदस्य आहेत त्यांच्याशी वार्तालाप सुद्धा केलेला आहे की आपण या पद्धतीचं असं केलेलं आहे. सुरुवातीला त्यांनी स्लॅबचं घर दिलं होतं, आता स्लॅबचं घर तर सगळ्यालाच आहे, सगळ्यात SC ST OBC ना पण आहे, सगळ्यालाच आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बराच बदल केला होता. तर ते सुद्धा अनेक प्रश्न आहेत. पण आता हे 174 प्रश्न उपप्रश्नासहित आहेत. याचे पूर्ण वाचन झालेलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा ऍप आलं आणि आमच्या घरी तो आयोगाचे आपले ते प्रगणक आले आणि त्या प्रगणकांना आम्हाला जे प्रश्न विचारले त्याच्यानुसार आम्हाला स्पष्टता त्या ऍप मध्ये जे आहे ते आम्हाला कळालं. त्यामुळे आता आज सर्वेक्षण पूर्णतः बंद होणार आहे, संपणार आहे रात्री 12. मला याच आधारे पटकन पुढे जायचंय डॉक्टर तारक, वेळेची मर्यादा आहे. राजन घाग आणि अरुण सावंत दोघांच्यासाठी मला एक प्रश्न आहे, टप्प्याटप्प्याने आपण त्यांची उत्तरं घेऊ. राजन घाग, पत्रकारितेचा प्रशिक्षण वर्ग जेव्हा असतो, अभ्यासक्रम जेव्हा चालतो, त्यावेळेला प्रश्न कसा विचारायचा हे शिकवलं जातं आणि बऱ्याचदा प्रश्नातच एक उत्तर लपलेलं असतं, गुगली असते. प्रश्न असा असतो, एखाद्या माणसाला, पुरुषाला विचारला जातो की तुम्ही तुमच्या बायकोला मारणं बंद केलं का? हा प्रश्नच एवढा विनोदी असतो की त्याला त्याचं उत्तरच देता येत नाही. मला आता आपल्याला थेट विचारायचं आहे, जे प्रश्न आत्ता सर्वेक्षणातून विचारले जात आहेत त्यात काही उत्तरं अपेक्षितरित्या दळवली गेली आहेत का? नक्कीच आमची हीच भीती आहे. मी तुम्हाला मगापासून जसं मी सांगतोय की माझ्याकडे एक नाही अनेक प्रश्न असतील, मी तुम्हाला सगळेच देत नाही, थोडे देतो. याची चिरफाड मी करू शकतो की मराठ्यांना मागास ठरवायचंच नाही असा काय याच्यात हेतू आहे का, आम्हाला तो विचार करायला लागेल. तुम्ही सांगा ना, याच्यावर दिलेलं आहे की तुमचा शेतीपूरक व्यवसाय आहे का, असेल तर कोणता. म्हणजे ज्याच्याकडे शेतीपूरक आहे, ज्याच्याकडे गायी मेंढ्या आहेत, तो सदन झाला ना. पण यांना सबसिडी कोणी दिली मला सांगा? त्यांना सबसिडी सरकारने दिली तेव्हा त्यांनी केलं ना. तुमच्याकडे याच्यानंतर वीज आहे का? तुमच्याकडे विंचू चावला, साप चावला तर तुम्ही कुठे जाता? तर आपण घरात मांत्रिक वैद्यूचे हे उत्तर दिले, मी अशी उत्तर दिली की मागास ठरतो. पण डॉक्टरकडे गेल्यावर आपण म्हणजे पुढारलेले ठरतो. आता मला सांगा, गावागावात वाडीवाडीवर डॉक्टर कोणी पोहोचवले? सर्वसामान्य माणूस तोच उत्तर देणार ना. त्याच्यामुळे फसवणूक आहे. माझं एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे, वेळ मर्यादा आहे. अरुण सावंत, फक्त आणि फक्त 30 सेकंद उरली आहेत. पटकन या गोष्टीचा आपण खुलासा करावा की प्रश्नांच्या माध्यमातून दडवलेल्या उत्तरांचा शोध जर घेतला जात असेल आणि त्या आधारे सर्वेक्षणातून एक निष्कर्ष आधीच ठरवून काढला जाणार असेल तर आपण आपल्या वेदना व्यक्त करायच्या का नाहीत, हा मराठ्यांना प्रश्न पडलाय. आणि तुम्ही स्वतः सावंत आहात, तुमचे सरकार शिंदे आहेत, तुमच्याकडून उत्तर हवी आहेत मराठा समाजाला. अगदी प्रत्येकाला हक्क आहे. पहा, एक गोष्ट तर नक्की आहे की प्रत्येक प्रश्नामध्ये काही ना काही दडलेलं आहे 100%. कारण मी सुद्धा असे काही प्रश्न शोधून काढले ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. परंतु आपण या जे काही सर्वेक्षण चाललेलं आहे, या सर्वेक्षणाकडे संशयी नजरेनेच का पाहावं? आपण याच्याकडे पॉझिटिव्ह सुद्धा बघूया. जर एखादा मराठा माझ्यासारखा गरीब आहे समजा, तर मी सुद्धा हे आरक्षण मिळू शकतो ना. मला सुद्धा कुठून ना कुठून माझे जे काही माझी गरिबीची स्थानं आहेत पक्की ती दाखवावी तर लागणारच. परंतु जर मी सधन असेल आणि जर दुसऱ्या एखाद्या मराठा कुणबीला किंवा कुणबी मराठ्याला आरक्षण मिळत असेल तर त्याच्या विरोधात सुद्धा मी नाही आलो पाहिजे. बरोबर बरोबर, अगदी वेळेची मर्यादा आहे. दरम्यान अरुण सावंत, आपण गरीब आहात असं ऑन एअर म्हणालात, मी शुभेच्छा देतो. तुम्ही लवकरात लवकर खूप श्रीमंत व्हा. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, आपल्याला ही चर्चा आटोपती घेणं गरजेचं आहे. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.